तुझ्या गळ्यात पडावं. जगज्जननी अंबाबाईचा या गोंधळ मांडलेला बाबा. हा हा बाबाचा गोंधळ आहे तरी कसा कसा घातला तर गोंधळ राहिलं म्हणजे या भक्ताच्या डोक्यावर हा डोंगरासारखं वजन. हा आज करू उद्या करू म्हणता 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 देवाचं देव कार्य काही घडत नाही. घडत नाही. का घडत नाही? का एकदा का माणूस प्रपंच रूपी महासागरामध्ये पडला महासागरात पडला. त्याला देव धर्म आठवत नाही. देव धर्म आठवत नाही. काय आठवतं? हा त्याला सर्व काही माझं आठवतं. काय आठवत घर माझं दार माझं शेती माझी संसार माझा बायको पोरं माझे सासू सासरे माझे सासू सासऱ्यावर लय जोर आहे का तुझ्या अंगातली हिरडी माझी. आयो पण बाबा सगळं माझं माझं आणि कबाडी वज हा एकदा आणि हरचीवरात सगळं राहतं घरात. बरोबर. एकदा का मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर अंबाबाईचा गोंधळ हा आणि खंडेरायाचं जागरण घातलं पाहिजे बाबा. घातलं पाहिजे. अंबाबाईचा गोंधळ घातलं म्हणजे काय होतं घरातला गोंधळ नाहीसा होतो. अच्छा जरा देत लागला का आहे शेजाराने कशाला लागतो म्हणजे डबल आपल्याला बोलायचं. असं होतं. अंबाबाईचा गोंधळ घातला म्हणजे घराघरातला गोंधळ हा. नाहीसा होतो. नाहीसा होतो. खंडेरायाचं जागरण घातलं म्हणजे हा काय होतं घरातले देव सदैव जागृत राहतात. झोपतच नाही ते. काय करा जशी अंबाबाई या भोळ्या भक्ताच्या गोंधळाला आली. हा जिल्हा सातारा तालुका वाई, उंच डोंगरी नांगते मांडरची काळूबाई. बर त्या काळूबाईला सांगलं काय बाबा हा आहे त्या क्षणाला या गोंधळाच्या ठिकाणी यायचं हा आणि देशमुख पाटील या गोंधळाच्या परिवाराला येऊन या भक्ताचा गोंधळ शोभवंत करायचा आणि आशीर्वाद द्यायचा. ते म्हणजे कसा हा हा हिरवी साडी हिरवी चोळी काळूबाई 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 हिरवी साडी हिरवी चोळी देऊ तिला मान हिरवी साडी हिरवी चोळी देऊ तिला मान आणि कळवळाली सोनियाच्या पावलाला कळवळाली सोनियाच्या पावलाला कळवळाली सोनियाच्या पावलाला Hey!